नावाचं एक गाव होतं जो वेगवेगळ्या इलाक्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे मुलांसाठी शिक्षा प्राप्त करणं खूप कठीण होतं. दूर दूरपर्यंत गावामध्ये एक पण स्कूल नव्हतं. त्याच गावामध्ये आनंद नावाचा एक माणूस आपल्या बायको सुषमा बरोबर राहायचा. आनंदने आपल्या मुलाला शिक्षणासाठी शहरमध्ये पाठवलेलं होतं आणि स्वतः गावामध्ये मुलांना शिकवायचा. केव्हापर्यंत मी ह्या मुलांना इथे शिक्षा देत राहू? त्यांचं शाळेला जाणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही बरोबर बोलत आहात. जर काय आज गावामध्ये स्कूल असतं तर बहुतेक आपल्याला आपल्या मुलाला बाहेर दूर शहरमध्ये शिक्षणासाठी नाही पाठवलं लागतं. सरकारला किती वेळा पत्र लिहून प्रधानांच्या हाताने पाठवलं आहे, पण आजपर्यंत काही उत्तर नाही आलंय. अजून एकदा एक पत्र सरकारकडे पाठवतो, त्यांच्याकडून अजून एक पत्र सरकारला पाठवतो. जेव्हा आनंद आणि सुषमा एका दुसऱ्याकडून बोलतच होते तेव्हा दिनेश घरी येतो. त्याला बघून त्याची आई खूप जास्त खुश होते. आई, तू कशी आहेस? मला तुझी खूप आठवण आली. बाबा, तुम्ही कसे आहात? तुम्ही खूप चिंतित वाटत आहात. तुला बघून खूप आनंद झाला बेटा. दिनेश, तू एवढ्या वर्षानंतर आलायस, पण आज सुद्धा या गावामध्ये एकही शाळा बनली नाहीये जेव्हापासून तू गेलायस. काय? मी एवढ्या वर्षानंतर आलोय आणि इथे अजून एक सुद्धा शाळा बनली नाहीये? तुम्ही काळजी नका करू बाबा, मी या गावामध्ये पहिली शाळा बनवेल. बस तुम्ही मला एक कामगार द्या आणि वीट आणि दगड कुठून मिळतील तेवढं सांगा. गावाचा जमीनदार तुला कामगार, वीट आणि दगड सगळं देईल. मी त्यांच्यासोबत बोलतो. आनंद आणि दिनेश दोघे जण जमीनदारकडे जातात आणि त्याच्याकडे कामगार, विटा आणि दगड देण्याचं बोलणं करतात. ज्यावर जमीनदार बोलतो, मी तुला दोन्हीही कामगार आणि वीट दगड दोन्ही पण विकेल, पण मला 50% पैसे काम सुरू व्हायच्या आधीच द्यावे लागतील. आनंद आणि त्याचा मुलगा दिनेश त्या गोष्टीबद्दल विचार करतात आणि दिनेश बोलतो, ठीक आहे जमीनदारजी, मी 50% पैसे तुम्हाला काम सुरू व्हायच्या आधीच देऊन टाकेल. दिनेश जमीनदाराचं बोलणं ऐकतो आणि स्कूल बनवण्याचं काम सुरू होतं. जेव्हा काम सुरू होतं, प्रधान जमीनदाराकडे जातो आणि त्याला बोलतो, हे तू काय करत आहे शुल्लक जमीनदार? गावात शाळा बनवण्यासाठी वीट आणि कामगार आणि दगड का देत आहेस? जर ते शाळा बनवून घेतील तर तुझ्याकडे कमी पैशामध्ये काम करणारे कामगार आहेत ते भेटणारच नाहीत आणि पुढे जाऊन जास्त पैशाची मागणी करतील, कारण ते सुशिक्षित होऊन जातील. आणि आनंदाचा मुलगा शाळा बनवत आहे आणि लोक आनंदला माझ्या जागी प्रधान बनवून देतील. त्याची चिंता नका करू प्रधान, त्याचं हल मी बाहेर काढलंच आहे. मी जे वीट आणि दगड विकत आहे त्या दोन्हीमध्ये मिलावट केलेली आहे. जेव्हा पाऊस येईल तेव्हा ती शाळा आपोआप वाहून जाईल. तू तर माझ्यापेक्षा पण पुढे निघालेला आहेस शुल्लक जमीनदार. दिनेश स्कूल बनवण्यामध्ये लागतो. जसंच अर्ध स्कूल बनतं, पावसाळ्याचा मौसम सुरू होतो. जसंच पाऊस पडतो, स्कूल आपोआप वाहून जातं. अरे, हे काय झालं? ही शाळेची इमारत पाऊस पडल्यामुळे लगेच कस काय वाहून गेली? पक्का ह्या विटेमध्ये आणि दगडांमध्ये मिसळ केलेली असणार. दिनेश जमीनदार शुल्लकच्या घरी परत पोचतो आणि सगळं काही त्याला सांगतो. ज्यावर जमीनदार बोलतो, जर तुमची शाळा पाऊस आल्यानंतर पडली तर त्यात माझा काय दोष आहे? मी तर तुम्हाला चांगले वीट आणि दगड दिले होते. मला तर वाटतंय तुम्हीच त्याच्यामध्ये मिलावट केली असणार. दिनेश जमीनदारचं बोलणं ऐकून तिथून निघून जातो आणि रस्त्यामध्ये रडत रडत बोलतो, हे सगळं माझ्यासोबत का झालं? मी तर ह्या गावातल्या मुलांचं भलंच जाणत होतो आणि माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करू इच्छित होतो. जेव्हा दिनेश रडत होता तेव्हा त्याला एक गिलहरी जखमी हालतमध्ये पडलेली दिसते. अरे, ही खारुताई तर खूप जखमी वाटत आहे. माझ्याजवळ काहीतरी पाणी आणि जेवण आहे, मी हिला देतो थोडंसं. जसंच दिनेश गिलहरीला जेवण आणि पाणी देतो, ती एकदम ठीक होऊन जाते आणि गिलहरी एका सुंदर जादूगरणीमध्ये बदलते आणि बोलते, तुझे खूप खूप आभार. मला खूप वर्षा पहिला
एका साधूने गिलेहरी बनायचा श्राप दिला होता आणि बोलले होते की जोपर्यंत एक नेक माणूस तुझ्या ह्या हालतवर तरस खाऊन तुला पाणी आणि जेवण नाही देणार, तू परत आपल्या रूपामध्ये नाही येऊ शकणार. मदत करणं एका माणसाचं कर्तव्य आहे. मग ती मदत माणसाची करायची किंवा जनावराची? तू खरोखरच एक नेक माणूस आहेस. माग, तुला काय हवंय? मी तुला ते देण्यासाठी तयार आहे. दिनेश तिच्याबरोबर घडलेली सगळी घटना त्या जादूगरणीला सांगतो. त्यावर ती जादूगरणी बोलते, तर तुला गाववाल्यासाठी एक स्कूल बनवायचं आहे. ठीक आहे, मी तुझी मदत करते. एक असं स्कूल बनवते ज्याची भिंत कधीच नाही हलणार. ह्या छडीला कोणत्या पण शेतामध्ये गाड, तर तिकडच्या मातीने तुला जे बनवायचं आहेस ते बनेल. जादूगरणी दिनेशला ती छडी देते आणि तिथून गायब होऊन जाते. दिनेश त्या छडीला घेऊन आपल्या बाबांकडे जाऊन दाखवतो. आनंद आणि दिनेश दोघे जण शेतामध्ये त्या छडीला जाऊन गाडतात. दुसऱ्या दिवशी तिथे मातीची झाडं तयार होतात. इथे तर खरंच माती आलीये. दिनेश त्या मातीला घेऊन स्कूल बनवायला लागतो आणि माती एकदम जादुई अंदाजाने आपोआपच मातीची स्कूल बनवायला सुरू करते. गावामध्ये एक स्कूल तयार होतं, ज्यावर प्रधान रागात येऊन जमीनदाराच्या घरी जाऊन चर्चा करण्यासाठी पोचतो. अरे जमीनदार, तू तर बोलला होतास की तू तर त्याला मिलावटवाले वीट आणि दगड दिले आहेत. ही कोणती माती होती ज्याने शाळा एवढी लवकर बनली? प्रधानजी, मी स्वतः अचंबित आहे की ती माती त्यांना कशी मिळाली की ज्याने शाळा एवढी लवकर बनली आणि पाऊस पडून सुद्धा त्यांची शाळा वाहत नाहीये. आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल, कारण मी ऐकलं आहे की ते एक दुसरी शाळा पण या गावामध्ये उघडत आहेत, ज्यामध्ये मोठे लोक सुद्धा जाऊन आपली शिक्षा पूर्ण करू इच्छितात. जेव्हा दोघे जण बोलतच होते तेव्हा जमीनदाराचा कामगार सोनू आत येतो. साहेब साहेब, काय झालं सोनू? कुठून पळत पळत येतोयस? जमीनदार साहेब, मला कळालं आहे त्या जमिनीचं रहस्य काय आहे. त्या दिनेशकडे कुठली तरी छडी आहे ज्याच्यामुळे तो माती बनवतो आणि मातीला जमा केलं की स्वतःच त्याला जे इच्छा असेल ते आपोआप बनून जातं. अच्छा, तर असं आहे. तर ती छडी त्याच्याकडे नाही, माझ्याकडे हवी पाहिजे आणि माझ्याकडे सुद्धा. आपण दोघं पण त्या छडीचा वापर करूया घरं आणि बंगले तयार करण्यासाठी. आधी मी बनवेल, त्याच्यानंतर तू बनवून घे. ठीक आहे, ठीक आहे. प्रधान जमीनदाराच्या घरातून बाहेर पडतो आणि जेव्हा तो आपल्या घरी जात होता तेव्हा तो त्या स्वतःला बोलतो, जेव्हा ह्याच्याकडे ती छडी येईल, हा स्वतःसाठी घर बंगला वगैरे बनवेल, त्याच्यावर रंग भरेल की पत्ता न लागो की सगळ्या गोष्टी मातीने बनलेल्या आहेत. त्याच्या आधी की हा जाऊन ती छडी चोरेल, मीच जाऊन आज रात्री त्या छडीला चोरेल. प्रधानला समजतं की दिनेश त्या छडीला आपल्या बाबा आनंदच्या शेतामध्ये ठेवतो. प्रधान योजना बनवतो की तो त्या आज रात्री त्या छडीला चोरून घेईल. रात्री होतानाच प्रधान आपल्या तोंडावर नकाब घालून आनंदच्या शेताकडे जातो आणि त्या छडीला त्या शेतामध्ये गाडलेलं पाहतो. ही राहिली ती छडी. आता मी हिला ती चोरून माझ्यासाठी घर आणि बंगला बनवेल. जसंच प्रधान छडी चोरी करण्यासाठी जातो तेव्हा तिथे आणखीन एक माणूस नकाब घालून येतो. हा कोण आहे जो एवढ्या रात्री इथे आलाय? काय हा छडी तर चोरायला नसेल आला? तर त्याच्यापासून मला ही छडी चोरावी लागेल. शुल्लक जमीनदार, तू? प्रधानजी, तू? तुझ्या आवाजाला तर मी ओळखतो. तुम्ही मला धोका देत आहात प्रधान. तुझ्या आधी मी ही छडी घेणार आहे. तुला जर ही छडी मिळाली
तर तू मला याचा वापर करूच नाही देणार. दोघे जण शेतामध्ये झगडायला लागतात की त्या छडीला कोण घेईल. तेवढ्यातच प्रधान आणि जमीनदार दोघे जण मिळून त्या छडीला शेतातून बाहेर काढतात आणि अचानक शेताची माती दलदलमध्ये बदलते आणि दोघे जण शेतामध्ये धसायला लागतात. अरे, हे कसं होत आहे? हे शेत दलदलीत कसं काय बदललं? वाचवा, वाचवा! अरे, कोणीतरी मला वाचवा! सगळं तुमच्यामुळे होतंय प्रधान. तुझ्यामुळे या दलदलीमध्ये आपण फसलो आहोत. दोघांचे आवाज ऐकून दिनेश आणि त्याचे बाबा आनंद दोघे जण शेतामध्ये पोचतात आणि प्रधान आणि जमीनदारला तिथे पाहतात. बेटा दिनेश, मला वाचव बेटा. मला माझी चूक कळली आहे. मी जे वीट आणि दगड तुला दिले होते त्याच्यामध्ये मिलावट केली होती. मी सुद्धा माझी चुकी मानतो. आनंद, तुझे मला सरकारला पाठवण्यासाठी पत्र देत होता, त्यांना मी कधी सरकारला पाठवलंच नाही. मला असं वाटत होतं की गावातले लोक तुला ना प्रधान बनवून टाको. आम्हाला माफ करा, आम्हाला माफ कर. मला माहिती आहे प्रधान की तू माझ्या पत्रांना सरकारला नव्हता पाठवत. तू तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी गावातल्या मुलांचं वाटोळं करत होतास. शेवटी काही असो, तुला ह्या गोष्टीचं फळ मिळालंच. आणि जमीनदार साहेब, मला सगळं माहिती आहे की तुम्ही मला मिलावट केलेलं वीट आणि दगड दिले होते, ज्याच्यामुळे शाळा पाऊस आल्यामुळेच वाहून गेलं. पण मी आता खुश आहे की तुम्हा दोघांना तुमच्या चुकीचा पश्चाताप झाला. द्या, त्या छडीला माझ्याकडे फेका. प्रधान छडीला दिनेशकडे टाकतो आणि दिनेश छडीला परत शेतामध्ये गाडतो, ज्याने शेत परत जमीनमध्ये बदलतात. प्रधान आणि जमीनदारला चांगली सीख मिळते.